लावू इथे राईटला, हे बघा ठीक आहे, सापडली जग. ऐका ना, तुम्ही डोळे उघडा, नीट बघा आणि लावा औषध. म्हणजे चुकीच्या ठिकाणी लावताय तुम्ही. काय सांगताय? नक्की उघडू? हो. तुम्हाला चालणार आहे? हो, ऐक, लावा तुम्ही येत औषध. उघडतो. जरा चुकलं नाही, लावतोय मी. झोमतय हो मला. तू इतकंही झोंबत नाहीये, काय लहान मुलीसारखं करताय? अहो नका नाही लावू तुम्ही, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, ते नका लावू, हळद लावा. हळद नाही, हळद लावण्याचंच वय झालंय तुमचं, पण इतकी घाई नकोय. तुमच्या लग्नात लावू आपण हळद. ऐका ना हो, हळद लावा ना, हळद जास्त झोंबत नाही आणि रक्त पण कमी येतं. पारंपरिक औषध आहे ते. अरे यार, परत आल्या परंपरा. काय करू काय तुमचं काकू? आई ग. आणतो आणतो. आई ग. आंबा आणलीये. चिमटीत घेऊन नीट लावा. थांबणारच जरा. तुम्हीच म्हणालात ना की झोंबत नाही म्हणून हळद. चुकतंय हो. असं सांगा ना. आई, 1 मिनिट. अगं काऊ, काय झालं? अगं वैदेही, आई अगं किती लागले रक्त येते. अगं काय झालं? अगं वैदेही, घरात चोर घुसला होता आणि अचानक झटापट झाली, तर माझ्या पायाला लागलं. चोर? चोर कसं काय आलं घरात? आणि तुम्ही मला इन्फॉर्म का नाही केलं? तुम्ही पोलिसांना कळवलंत का? हे बघा, तुम्ही कळवा, ते पेट्रोलिंग करत असतील, ते पकडतील ना पटकन. वैदेही चिल 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 चिल. वैदेही चिल. पोलीस इथे आले तर मी म्हणजेच राजवर्धन मोहिते इथे काय करतोय हे पोलिसांना सांगावं लागेल ना. कशाला उगाच उद्याची न्यूज क्रिएट करताय? काही झालेलं नाहीये, चोरीलाही काही गेलेलं नाहीये आणि काकूंनाही काही लागलेलं नाहीये. आय मीन थोडंसं लागलंय काकूंना, पण काकूंचा विश्वास असलेली जाली म्हशी ऑर्गॅनिक अँटीसेप्टिक टर्मरिक मी काकूंना लावतोय. काकू काकू काकू, सावकाश सावकाश सावकाश. सोडा मला. का? तुमच्या आधाराची गरज नाहीये, बघेन मी माझं माझं. वैदेही, वैदेही. वैदेहीला कोणाचा तरी कॉल आलाय, बोलण्यात बिझी आहे. बोलू देत, जाईन मी माझी माझी. जा. हे काकू, नका ना इतका ऍटिट्यूड दाखव. हा, कालच लागलाय ना आपल्या पायाला. इतरांना बोलायला वेळ देत नाही, निदान त्या पायाला तरी वेळ द्या बरं व्हायला. चला आता. आणि विषय असा आहे ना काकू, कधी कधी एक्सपिरियन्स माणसांचं ऐकावं, त्यात आपला लॉस नसतो. आणि आता खाली बघा, पडाल नाही तर. आहे माझं लक्ष. हो ना, चला. सावकाश. आई ग. सावकाश. हा या. आलो. ओ, इथे उभे राहा. हा, येस, आलो आपल्या बॅटल फील्डला. घ्या वेपन्स आणि लागा कामाला. इकडे कशाला घेऊन आलात मला? किचन मध्ये. म्हणजे हे आता सकाळी सकाळी काहीतरी चहा वगैरे कराल ना? तो भूक लागली आहे मला, काहीतरी बनवा ना पटकन. हो, मी आत्ता उठले की नाही. मग मग काय मग?
पायाला लागलंय माझ्या, तुम्हाला त्याचं काही वाटत नाहीये ना? स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन आलात मला किचन मध्ये. हो. तुम्हाला ना खरंच माणसांची अजिबात किंमत नाहीये. आजूबाजूची माणसं काय फक्त तुमची सेवा करायला जन्माला आली आहेत का? उठा बाजूला व्हा, मला फ्रेश होऊ दे, ब्रश करू दे, आंघोळ करू दे. काऊ उठलीस तू? वैदेही बरं झालं तू आलीस. ये अगं एक हो जर मदत कर. ऐक हळू हळू हळू. बडबड करताना तोंड दुखत नाही वाटतं काकूंचं. बाहेरूनच काहीतरी मागवतो. खबरदार बाहेरून काही मागवलं तर हा. सकाळी सकाळी कशाला तुम्हाला बाहेरचं काही खायचंय? आवरून येते मी आणि देते काय ते बनवून. चला हळू. हे यार, काकूंना नक्की काय म्हणायचंय तेच कळत नाहीये मला. काय लाज ना वाटत हे सांगायला? एक साधी बाई तुम्हाला आवडता आली नाही? नाही हो साहेब, ती नसती ना तर तो बेसावध असता. आज त्याचा गेमच करून टाकला असता. पण तिनं आवाज दिला आणि सगळा बवाल झाला. नाही तर त्याला आज पक्काच तोडला असता. पण तसं झालं नाही ना. मग पुशार का मारत कशाला सांगतोयस? साहेब, हा जाऊन त्याचं कामच करतो. पण साहेब, एक लोचा झालाय. त्यानं माझा थोबडा बघितलाय. तुमच्यात एक काम कर, 4-8 दिवस तेच तोंड काळ कर तुझं. त्याने जर तुला पुन्हा बघितलं ना तर त्याला संशय येईल की मुद्दाम कुणीतरी त्याच्या मागावर आहे म्हणून. पण साहेब, गप बोललो ना, गप. जोवर मी सांगितलं ना तोवर कुणाला तोंड दाखवायचं नाही, कळलं? झालं बोंबला ना प्लॅन सगळ्या. नाही जरा व्यवस्थित निरखून माणूस नाही ना पाठवता आला तुम्हाला. कटकट करू नकोस. मी तेवढं तरी करतोय. तुमच्यासारखं घरात नुसतं बसून धुसफूस करत नाही. प्लान फसतात. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. थोडा वेळ जाऊ दे, मग पुन्हा बघतो. त्या राजवर्धनकडे बघतोच मी. मे आय कम इन मॅडम? ये नेहा. मॅडम, अनाथ मुलांच्या ज्या संस्थेला आपण मदत करतो त्यांचा फोन आला होता. हो, उद्या रातचा वाढदिवस आहे ना. त्यांच्या बर्थडेच्या दिवशी अनाथ मुलांच्या ज्या संस्थेला आपण मदत करतो ते विचारत होते की उद्या तुम्ही येणार आहात का त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायला. पण राजवर्धन सर तर नाहीयेत. मग आपण काय करायचं? त्यांना कळव, मी सांगते मग. ओके चालेल, येते मी. हॅलो, बोला मॅडम. कावेरी, अगं तू अजून ऑफिस मध्ये का नाही आली आहेस? अहो ते विषय असा आहे, काल जरा मी धडपडले, जरा लागलंय पायाला. धडपडलीस म्हणजे खरंच तू धडपडलीस का? राज धडपडलाय? गेल्या वेळेला पण असंच सांगितलं होतंस. आजारी तो होता पण तू आजारी असं सांगितलं होतंस मला. मला काळजी वाटते म्हणून तू लपून नाही ना ठेवत आहेस? अहो नाही मॅडम, मलाच लागलंय. ते बरे आहेत. ऍक्च्युली काय झालं, काल चोर आला होता घरात. काय? अरे बापरे, मग? हो, ते त्याच्याबरोबर झटापट झाली ना, तर मला थोडस लागलं. अगं पण फार लागलं नाहीये ना तुला? राज कसा आहे? ठीक आहे ना? सगळे ठीक आहात ना तुम्ही? फार नाही लागलंय, त्यावर थोडस म्हणजे लागलंय, पण चालता येत नाहीये म्हणून मी ऑफिसला नाही येऊ शकले. पण मी दुपारनंतर येते ऑफिसला. हे बघ कावेरी, तू एकदम विश्रांती घे. काही काळजी करू नकोस, नको येऊस ऑफिसला.
फक्त तू ऑफिसला आली असतीस तर तुझ्या बरोबर काहीतरी गोड पाठवायचं होतं राजला. मला सांगा ना, मी करून खाऊ घालते त्यांना. अगं तसं नाही, उद्या राजचा वाढदिवस आहे म्हणून त्याच्या आवडीचं गोड काहीतरी माझ्या हाताने मला करून त्याला खाऊ घालायचं होतं. काय उद्या बोक्याचा वाढदिवस आहे? काय? मोक्याचा दिवस आहे उद्या, असं म्हणायचं होतं मला. तुम्ही एक काम करा, तुम्ही बच्चू मामांकडे पाठवून द्या ना. हा बरोबर, मी बच्चू बरोबर पाठवते, त्याला खाऊ घाल. हो हो आणि कावेरी, काळजी घ्या, सगळे सांभाळून राहा. हो हो, बाय. हो, माझ्याकडे बघून हसताय कशाला? काही लागलंय का तोंडाला? काही नाही. खरंच लागलंय का? काकू नाही. काय काऊ, पाय बरा आहे का? हो, कालच्या पेक्षा आज खूप बरं आहे. हे बघ, लाडू कसली भारी दिसतात. ते मला आपल्यासाठी नाही आहेत ते, मग रत्नमाला मॅडमनी सरांसाठी पाठवले. बच्चू मामांनी गुपचूप दिले माझ्याकडे. सकाळी वळल्यावर देणार आहे मी. हा म्हणजे सकाळी करूच आपण सेलिब्रेट, पण मी काय म्हणते, आपण आता 12ला काही करणार नाही सेलिब्रेट? करूया ना, घर सजवूया छान. तेच म्हणते मी ना, आणलेत बलून्स आणि स्प्रिंकल्स, चालेल ना? पण विषय असा आहे ना वैदेही, बोका जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत आपल्याला यातलं काही करता नाही येणार. सतत काय ग बोका बोका म्हणतेस? आज त्याचा वाढदिवस आहे, नाही तर आज तरी त्याला नावाने हाक मार. आज वाढदिवस नाहीये त्याचा, उद्या आहे. हो ठीक आहे, ते सगळं सोड कर. मी काय म्हणते, मी आता त्याला घराबाहेर घेऊन जाते आणि बरोबर 12 वाजता त्याला घरी घेऊन येते. तोपर्यंत तू हे सगळं अरेंज करशील? चालेल, तसं करूया. चालेल. काय खिचडी बघते दोघींमध्ये? हा, तुमचे कान कशाला आमच्या बोलण्याकडे आहेत? आमचं मुली मुलींचं पर्सनल बोलणं सुरू आहे. हो का? मी काय म्हणते, आत्ताच आपलं जेवण झालंय तर चल ना जरा बाहेर चालून येऊया. नको, आज खूप काम आहे. अहो ती म्हणते तर जा ना. एवढा काय भाव खायचा आहे त्यात? तसंही जेवणानंतर शतपावली घालणं खूप चांगलं असतं, जेवण चांगलं पचतं. हा येस. काकू, यू आर राईट. पण कालच आपल्या घरात एक चोर शिरला होता, त्यामुळे तुम्हाला आज असं एकटं सोडून जाणं बरं दिसत नाहीये. मला काळजी वाटते. माझी कशाला काळजी करताय तुम्ही? माझी काळजी करायची काही गरज नाहीये, मी खमकी आहे. काकू, तुमची काळजी नाहीच वाटत आहे मला. मला ना त्या बिचारा चोराची काळजी वाटते. तो जर पुन्हा आला ना, तर त्याला सुद्धा या संस्कृती आणि परंपरेचे धडे देत बसतील. त्याला म्हणतील, हो चोर दादा, काय करताय हे? तुम्हाला शोभतं का? आपल्या संस्कृतीमध्ये काय लिहिलंय? दिवे लागणीच्या वेळेस माणसाने घरी असावं, शुभम करोती म्हणावं. हे लेक्चर ऐकून ना बेशुद्ध पडेल तो. हे बघा तुम्ही आता काऊ 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 जाऊ दे ना, जाऊ दे. राज ऐक ना, हे सगळं सोड ना, तू चल जाऊया. हो जाऊयात ना. नाही, आणि
तुझी कंपनी मिळणार असेल तर हरकत नाहीये, पण आज नको, उद्या जाऊया. आज खरंच खूप काम आहेत. लिगल डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत, टाउनशिपची ब्ल्यू प्रिंट आली आहे ती सुद्धा बघायची आहेत. खरंच खूप कामं पेंडिंग आहेत. सो प्लीज आज नको. अहो जा जरा वॉक घेऊन या, तुम्हाला जरा फ्रेश वाटेल. काकू, तुम्ही भांडायचं बंद केलं ना तरी मला फ्रेश वाटेल. पॉसिबल आहे का तुम्हाला? आता माझ्यावर यायची काय गरज होती? नका ना भांडू तुम्ही. भांडू नको मग काय करू? हे असं बोलायची काय गरज होती त्यांना? ते सोड, तू इकडे ये. चल. मला सांग आता काय करायचं? आता काय करणार? हा बोका काय बाहेर जाईल असं वाटत नाही मला. आता तू झोपायची वाट बघायची. नाही. तो झोपल्यावर ना आपण ते डेकोरेशन वगैरे सगळं करूया, चालेल? चल झोपूया आता. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गाऊ, उठ उठ, झोपलाय तो. चल. काय करायचंय आता? ऐक, ते स्प्रिंकल्स आहेत ना, ते मी इथे लावते आणि त्या झिरमिळ्या वगैरे पण इथेच लावते. ठीक आहे, तू फुगे फुगवा लागेल. चल. काय? हे आता नाही, उद्यासाठी आहे. ठेव ठेव. कुठे कोण आहे? कोणीच नाहीये. बाहेर फटाके फुटले असतील. आज इंडिया जिंकली ना? हा, झोपा तुम्ही, झोपा. पण आज कुठे इंडियाची मॅच होती? ऑस्ट्रेलियाची असेल ना मग. हा, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाचं कोणीतरी इकडे शेजारी आलं असेल फिरत फिरत, आणि त्यांची टीम तिकडे ऑस्ट्रेलियात जिंकली म्हणून ते इकडे फटाके फोडत असतील. झोपा तुम्ही, झोपा 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 झोपा. काकूंचे शेजारी पण काकूंसारखे कॉमेडी आहेत. कशाला एवढा मोठा फुगवलास? मी काय मुद्दाम फोडला का? बरं जाऊ दे, हे सगळं ना आता उद्या सकाळीच करूया. तसंही हा बोका सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपलेला असतो. आता कोण बुका म्हणताय? सॉरी. असं जसं ते मला आवडतं.
आज कोणता फेस्टिवल आहे काय? सरप्राईज. काय? नाही नाही, आज कोणताही सण नाहीये. आज तुमचा वाढदिवस आहे ना, म्हणून हे सगळं केलंय. मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे वा, थँक्यू थँक्यू. पण तुम्हाला कसं कळलं आज माझा बर्थडे आहे? अहो ते बॅनर्स लागलेत ना तुमच्या नावाचे बाहेर, ते बघूनच आम्हाला कळेल. आता बघूया तुम्ही काय दिलंय. काय आहे? सेंट. मग काकू गिफ्ट म्हणून काढा दिलात की काय? काढा नाहीये हो, मग निलगिरीच्या आणि तुळशीच्या पानांचा अर्क असलेलं तेल आहे ते. रुमालावर 2 थेंब टाकायचं आणि तो रुमाल वापरायचा. म्हणजे सर्दी झाली असेल ना तर ती पटकन बरी होते आणि सहसा सर्दी होतही नाही. हे एवढं सात्विक गिफ्ट आजवर मला कोणीच दिलं नव्हतं. युनिक आहे. एवढंच नाही हा, आज जेवण सुद्धा सात्विक बनवलंय मी. हं? आमटी, भात, बटाट्याची भाजी, श्रीखंड पुरी आणि नाही काय? मोमोज. उकडीचे मोदक. वाव, उकडीचे मोदक. ग्रेट. नाही, आजवर माझ्या आयुष्यात असा बर्थडे कोणीच सेलिब्रेट केला नाहीये. म्हणजे मला तरी आठवत नाहीये माझ्या बर्थडेच्या दिवशी मी घरी जेवल्याचं. आणि आज हा असा सगळा मेन्यू. ग्रेट. विषय असा आहे की बऱ्याच गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच होतात. त्यातल्या ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ना त्या जोपासल्या पाहिजे. पुढल्या वर्षीच्या वाढदिवसाला सुद्धा तुम्ही हेच सगळं फॉलो करा, कारण वाढदिवस हा असाच साजरा झाला पाहिजे. हा, नाही सेलिब्रेट करायचं करेक्ट आहे, पण सेलिब्रेट करण्याची ही सगळी तुमची पद्धत झाली. आमची पद्धत डिफरंट आहे. करेक्ट. माहितीये मला तुमची पद्धत. नाही माहिती आहे, बरंच झालं. आणि आता माहिती आहे तर मग करूयात ना त्या पद्धतीने सेलिब्रेट. ओके, आय एम विथ यू. ओके देन. आज आतापर्यंत माझा बर्थडे काकूंच्या पद्धतीने सेलिब्रेट झालाय, पण रात्री माझ्या पद्धतीने सेलिब्रेट करूयात. चीयर्स. ओ डन डन. डन. येस. राजवर्धन जरी नसला तरी त्याच्या बर्थडेला आपण जे जे करतो ते सगळं केलंय आज. हे सकाळी अन्नदान केलं, देवळात जाऊन देणगी सुद्धा देऊन आलोय. शिवाय राजवर्धनच्या नावाने अभिषेक सुद्धा करायला सांगितलंय. खरंच बरं केलं सुदर्शन. नाही ते सगळं ठीक आहे, पण ज्याच्यासाठी केलंय तोच इथे नाहीये ना. मला तर राहून राहून असं वाटतंय की निदान आज वाढदिवसाच्या दिवशी तरी राजवर्धन घरी असायला हवा होता ना. वहिनी, तुमचं बोलणं झालंय का त्याच्याशी? काय म्हणतोय तो? कधी येतोय? तो कधी परत येईल नाही सांगता येत.
म्हणजे त्याने काहीतरी महत्वाचं काम घेतलंय करायला. ते काम पूर्ण झाल्याशिवाय का तो यायचा नाही. हो पण मग असं कसं चालेल ना. नाही म्हणजे तो आलाच नाही आणि मग इन्व्हेस्टरने इन्व्हेस्टमेंट कंपनीतनं काढून घेतल्या तर मग किती मोठं नुकसान होईल वहिनी आपलं. एवढं घाबरायची गरज नाही आकांक्षा. त्याच्यावरती मी उपाय शोधून काढलाय. इन्व्हेस्टर्सचं एवढंच म्हणणं आहे ना की राजवर्धनची जागा रिकामी राहता कामा नये. आणि राजवर्धन मोहिते नाही तर त्या जागी दुसरं कोण आहे हे आपण डिक्लेअर केलं पाहिजे. तर मी उद्याच डिक्लेअर करणार आहे की राजवर्धन मोहितेनी मोहिते फूड्सच्या नवीन व्हेंचर्स मध्ये लक्ष घालण्यासाठी गॅप घेतली आहे. आणि राजवर्धन मोहितेच्या जागी मी आपल्याच कुटुंबातल्या कोणाला तरी अपॉइंट करायचं ठरवलं. आपल्या कुटुंबातलं. हो, राजवर्धनच्या खुर्चीवर आपल्याच कुटुंबातलं कोणीतरी बसेल. काकू, याला म्हणतात सेलिब्रेशन. याला सेलिब्रेशन म्हणत नाहीत. या असल्या सेलिब्रेशनला काय अर्थ आहे? म्हणजे आपल्याच वाढदिवशी आपणच शुद्धीत राहायचं नाही. अहो, वाढदिवशी आपण आयुष्यात केलेल्या चुका शोधायच्या असतात आणि भविष्यातले संकल्प मांडायचे असतात. ते सगळं सोडून तुम्ही काय मांडून बसलाय? दारू आणि चकल्या. काकू, बर्थडे हा चिल करण्यासाठी असतो, सो नका टेन्शन घेऊ. जस्ट चिल. आणि तुमच्या या एवढ्याशा मेंदूला किती लोड देणार ना. तुम्ही त्याला जपा. आम्ही आमची संस्कृती जपतो. काय माहिती? हो ना. का सकाळपासून तुला आम्ही काही बोललो का की असं कर तसं नको करू? तू आमच्यामध्ये काय येते? एक्झॅक्टली. नाही, सकाळपासून तुमच्या सगळ्या पद्धती आम्ही नाक न मुरडता फॉलो केल्या की नाही? केल्या की नाही वैदे? होय. मग आता तुम्ही का आमच्या पद्धतीने नावं ठेवताय? कारण ती नाव ठेवण्यासारखीच पद्धत आहे. अरे, हे सगळं करून कोणाचं भलं होणार आहे? हो काकू, हे बघा, चांगलं व्हायचंय की वाईट हे आम्हाला ठरवू द्या ना. तुम्ही कसं काय ठरवू शकता? तुम्ही कधी प्यायलात का दारू? तुम्हाला जर माहीतच नाहीये तर मग कशाला नावं ठेवता? आता हा, तुम्ही जर कधी दारू प्यायला असता, त्याचा तुम्हाला काही त्रास झाला असता किंवा काही वाईट एक्सपिरियन्स आला असता तर मी म्हंटल असतं की तुम्ही बरोबर बोलताय. पण आपण काहीच करून बघायचं नाही आणि उगाच वाईट वाईट म्हणायचं, याला काही अर्थ नाही ना काकू. बरोबर आहे का? आपण कधीच काही ट्राय करायचं नाही आणि समोरच्याला वाईट म्हणायचं, हे बरोबर नाहीये. एक्झॅक्टली. असेल डेअरिंग तर करा ट्राय आणि मग म्हणा वाईट. करेक्ट. कशाला? मला त्याची काही गरज वाटत नाही. काकू, गरज हा पॉइंटच नाहीये ना. तुम्ही आमच्या पद्धतीने नावं ठेवता ना, मग आमची पद्धत एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे? येस. मला नाही करायची. कसं करणार? त्यासाठी मुळात हिम्मत असावी लागते वैदेही. आपलं आपलं सोडून नवीन काहीतरी ट्राय करण्यासाठी ना डेअरिंग असावं लागतं. नाहीये मुळात काकूंकडे. नाही असतं म्हणाला असतात ना, आणा ती बॉटल, आत्ता पिऊन दाखवते.
मला नाही प्यायची. ते काऊ बरोबर आहे पॉइंट हा. म्हणजे ठीक आहे चल, तू दारू नको पिऊ, वाईन तर पी. वैदेही, नावं बदलली तरी दारू ही दारूच असते ग. ए वाईन दारू नाही हा, हा ते फ्रूट ज्यूस टाईपच आहे. हा वाईन इज फाईन असंही म्हणतात. हो त्याने काही होत नाही हा. काही होत नाही. अरे मुळात तू पिऊन तर दाखव, मग मानीन तुला. नाहीतर आमच्या पद्धतीला काही बोलायचं नाही. एक्झॅक्टली काकू, जर आत्ता ही वाईन पिऊन दाखवणार नसाल तर मग माझ्या लाईफस्टाईल बद्दल टॉन्ट मारण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. आणि जर तो हवा असेल तर आता डेअरिंग करा आणि दाखवा पिऊन. पण मला प्यायचीच नाहीये ना. मग हिमतीचा प्रश्न येतो कुठून? आणि हे सगळं करायला हिम्मत कशाला लागतेय? नाही लागत ना तर प्या मग. हा नाही लागत ना हिम्मत, मग कर ना ट्राय. कसं आहे ना वहिनी, मनाला पटत नाहीये, पण आता वेळच तशी आली आहे ना की राजवर्धनच्या जागेवर कोणाला तरी बसवणं अत्यंत गरजेचं होऊन बसलंय, नाही का? एक्झॅक्टली काकी, मी पण तुम्हाला हेच सांगणार होते. आपण जर असं नाही केलं ना तर प्रॉब्लेम्स वाढू शकतात. बट डोंट वरी, मी करेन सगळं हँडल. माझी काहीच हरकत नाहीये. तुमच्या गायडन्स खाली हे सगळं मी अगदी व्यवस्थित सांभाळेन. अजिबात काळजी करू नका. नाही सानिया, तू सांभाळशीलच माझी खात्री आहे. पण आता मी तुझ्याबद्दल बोलत नाहीये. वहिनी, आपल्या कुटुंबातील म्हणजे नक्की तुम्ही कुणाविषयी बोलताय? मी आदित्यविषयी बोलते. राजवर्धनच्या जागी त्या खुर्चीवर आदित्य बसेल. नाही वैदे, हिम्मत नाहीये का? काय ना, नाही जमणार. म्हणजे कसं आहे ना, काकू फक्त तोंड चालवू शकतात. जेव्हा काहीतरी करून दाखवण्याची वेळ येते ना, तेव्हा सगळी पोपटपंची बंद होते. नाही मला नाही वाटत जमेल. अजिबातच नाही. काय जमणार आहे? जमेल? नाहीच जमणार. नाही. कसं जमेल? तुम्ही माझ्या हिमतीला चॅलेंज देऊ नका. दिलं चॅलेंज. हा काय करणार आहात? पिणार आहात का वाईन? दाखवून द्या ना. तुम्हाला चॅलेंज केल्यावर चॅलेंज पूर्ण करण्याची हिंमत आहे तुमच्यात. आणि मलाही चॅलेंज केलं होतं, मी सोडला ना बाहेरचा चहा. सोडला की नाही? करेक्ट. मग करा एक्सेप्ट चॅलेंज आणि करा रिकामी ही बॉटल. काय
ही वाईन प्यायल्यावर तुम्हाला चढली किंवा काही त्रास झाला तर तुम्हाला लायसन्स मिळेल ना आम्हाला बोलण्याचं किंवा आमची दारू सोडवण्याचं. एकदम बरोबर. म्हणजे मी जर हे प्यायले आणि म्हटलं की हे वाईट असतं तर तुम्ही सोडणार आहात का प्यायचं? सोडू की त्यात काय आहे? हो सोडू. पण आधी पिऊन तर दाखवा. दाखव पिऊन. हा वैदेही काकूंना काही जमणार नाही. नाही ना? छे, काकूंच्या बसची बात नाही. नाही जमणार. काकू नाही जमणार तू सोडा. ए, काकू काऊ काकू 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 काय झालं काऊ? अगं राज, काकू काय होत आहे मला सांगा ना. काकू काय गरगरतंय का? काकू आर यू ऑल राईट? पाणी देऊ का? काऊ ऐक ना. काऊ उठ ना. काऊ फील होत आहे का? काय काय काऊ. राजवर्धनच्या खुर्चीवरती आदित्य बसेल. नाही म्हणजे वहिनी मला चालेल. तुला चालेल? अरे मी हेच तर सांगत होते तुला कधीपासून की जरा इंटरेस्ट घे या सगळ्यात. आणि आज तू चक्क चालेल म्हणतोयस आदित्य. आई, हे मी माहेरचा चहासाठी नाही, तर काकीसाठी हो म्हणतो. काकीला आता गरज आहे माझी. आदित्य, उद्या आपण एकत्र ऑफिसला जाऊया. हं? आणि राजवर्धनच्या खुर्चीवरती तू बसणार आहेस हे डिक्लेअर करूया. काय? आदित्य, आदित्य, मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. चला, शेवटी माझ्या मनात होतं तेच झालं. देव पावला म्हणायचा. चला, माहेरचा चहाची महत्वाची खुर्ची मिळाल्याबद्दल अभिनंदन तुझं आदित्य. आकांक्षा झालं ना तुझ्या मनासारखं? हा, ओ म्हणजे काय? थांबा जरा. जास्त खुश व्हायची काही गरज नाही. बघा, मी काय तुमचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी त्या खुर्चीत बसत नाहीये. मी राजवर्धनच्या खुर्चीत बसतोय कारण काकीला सध्या गरज आहे माझी.
आणि मी त्या खुर्चीत फक्त नावापुरताच बसणार आहे, जेणेकरून इन्व्हेस्टरची तोंड बंद होतील आणि जरा प्रेशरही कमी होईल. बाकी सगळी कामं, सगळ्या गोष्टी काकीच हँडल करणार आहेत. मी त्या खुर्चीवर बसतोय कारण दुसरं कोणीही त्या खुर्चीवर बसू नये असं मलाही मनापासून वाटतंय. त्यामुळे तुम्हीही या भ्रमात राहू नका की मी तिथे म्हटल्यावर माहेरचा चहा तुम्हाला मिळेल. असं काहीही होणार नाही. अरे काकू आर यू ऑलराइट? काय होतंय? राज काऊ ऐक पाणी हवंय का? हे बघ काऊ काय होतंय बोला तरी काकू. पिवकिश फील होतंय का? काहीच बोलत नाही. हॅलो काऊ ऐक ना काय होतंय काऊ ए काऊ सेलिब्रेशन अगं काऊ अगं काकू अगं पावडर काकू अगं नको ना अगं काऊ पावडर का उडवते अगं ठेव ना हो काय करताय? काकू मस्त मस्त झालं काय करताय? काकू पावडर नको बापरे हो काकू काय चाललंय तुमचं? बापरे हळू काऊ ऐक ना हळू ऐक ग बाई ए बाई हो काकू लागेल सावकाश. काकू मिस्टर राजवर्धन मोहिते एक मला चॅलेंज दिलं ना तुम्ही. ओ आता दाखवतेस तुम्हाला माझा इंगा. इंगा म्हणजे चांगलीच चांदी हटवते तुमची. चांदी हटवते. वर्गाबाहेर उभं करून अंगठे धरायला लावते की नाही बघाच. वर्ग ही शाळा कधी सुरू झाली? काकू 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 आणि आमच्या शाळेत छडी छमछम लागतेच, विद्याही घमघम येतेच येते. आज चांगला प्रसादच देते यांना. काकू आता हे प्रसाद आणि विद्या कोण आहेत? जरा ब्रेक घे ना थोडा. थोडा नाही आता कोंबडा कोंबडा कोण कोंबडा? तुमचा कोंबडा करूनच बाहेर उभं करते. तुला देऊ प्रसाद. 0 मिनिटात कोंबडा बनून उभं राहायचं. ओके 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 आता काय आपणच पाजले, मीच भोगतो. 1 मिनिट का काकू. चला चला लगेच कोंबडा बनून उभं राहायचं. लागेल. हो 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 चला चला. ते सगळं जाऊ दे ग. ह्या गोष्टीला तू हो कसं म्हणालीस? मम्मा आता मी हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी सगळ्यांसमोर डिक्लेअर केला तर त्याला मी काय करणार आहे? काय करणार म्हणजे
त्या सुदर्शनना ऐकवायचं होतं ना जरा. आपलं ठरलं होतं की नाही, माहेरच्या चहामधले पैसे त्यांचे, खुर्ची आपली, ठरलं होतं की नाही? मग ते का मध्ये बोलले नाहीत किंवा त्यांनी तुझी बाजू का नाही घेतली? ते काय नाही, मी ना त्यांना क्लिअर विचारणार आहे. आपलं ठरलं होतं तसं जर का तुम्हाला वागायचं नसेल तर आम्ही आमचं बघतो, तुम्ही तुमचं बघा. मम्मा 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 जस्ट कूल डाऊन, कूल डाऊन. अगं ते तरी काय करणार आहेत, त्यांच्या हातात काय आहे? आणि तसंही सगळं आदित्यकडे गेलंय ना. दुसरीकडे कोणाला दिलं असतं तर बोलता तरी आलं असतं ना. ओके फाईन फाईन, त्यांचं जाऊ दे. तुझं काय? तुला तुझा नवरा मुठीत नाही ठेवता येत? तुला आधी कसं नाही कळलं ग की तुझ्या नवऱ्याचं आणि त्या रत्नमालाचं आधीपासून एवढं सगळं प्लॅनिंग येतंय? सानिया, तू ना एक नंबरची फूल आहेस, फूल. तिथे राहून तुला काहीही मॅनेज करता येत नाहीये. कशी हो तू अशी? सानिया, तुला ना गाडीची अक्कल नाहीये. तुझ्या जागी जर का मी तिथे असते ना तर मी माझ्या नवऱ्याला माझ्या शब्दाबाहेर जाऊ दिलंच नसतं. मम्मा झालं तुझं? कशाला एवढी हायपर होतीस? जरा शांत हो ना. शांत हो आणि मला सांग की पुढे मला काय करायचंय. थांब ग जरा, मला विचार करू दे. हो काकू, अजून किती वेळ उभं राहायचंय असं? 5 मिनिटं थांबा. अर्ध्या तासाने तुम्हाला कळवते किती वेळ असंच थांबायचंय ते. तोपर्यंत जर ही छडी खाली पडली तर तुमची काही खैर नाही. काकू, हे शिक्षा शिकवल्या कोणी तुम्हाला? ही प्रवचन द्यायला लागल्यावर घरचे हीच पनिशमेंट द्यायची तुम्हाला? त्यांनी खूप भोगलंय माझ्यासाठी. हो, सगळ्यांनीच भोगलंय. हे काय, आम्ही पण भोगतोच आहोत. तुम्हाला प्या सांगून. तुम्हाला सांगते, माझी आई होती ना तेव्हा इतकं छान होतं आयुष्य. मला आईची खूप आठवण येते. आई, आई तू काय गेलीस ऐक ना, आय कॅन टोटली अंडरस्टँड, पण तू हे सगळं हळू बोल ना ग, प्लीज हळू बोल प्लीज. तुम्हाला सांगते, आम्ही लहान होते ना, एवढीशी होती अगदी अगदी एवढीशी. ओ काकू, लहानपणी सगळे एवढूशेच असतात. ही पण एवढीशीच होती आणि मी पण एवढासाच होतो. ऐका ना, पॉइंट आहे की प्लीज शांत व्हा. ऐक मी शांतच आहे, हळू नका तुम्ही. पण मला आईची आठवण येते. आई असती तर मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले असते. ती माझ्यासाठी अंघोळी घातली असती. काऊ ऐक ना, हे बघ प्लीज प्लीज हळू रड ना. हे बघ बिल्डिंग वाले येतील अगं. मी काय म्हणते, मी गाते तुझ्यासाठी अंगाई, ठीक आहे? काऊ ऐक ना, मी गाते अगं. हा ऐक. हा
लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत. जी 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 नको तू नको गाऊ. माझ्या आईचा आवाज एवढा बसाडा नव्हता. तिचा खूप गोड आवाज होता. ओ काकू, ओ ओ ओ ओ काकू ऐका ना, मी 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 गाऊ का? बघू का, मला जमतंय का ते? हा काकू, शांत व्हा, शांत व्हा. काकू हे बघा, हवं तर मी तुमच्यासाठी अंगाई गातो, पण प्लीज शांत व्हा काकू, प्लीज शांत व्हा. हो काकू ऐका ना, इथे इथे बघा ना, ऐका ना माझं. या या इथे या, इथे या, बघा इथे बघा. मी 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 तुमची आई आहे, मीच तुमची आई आहे. असं समजा, हवं तर मीच तुमची आई आहे. आई मी तुमची, प्लीज. आई आई लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. झोपल्या का बाई? हो हो. हा बर्थडे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. मी पण. तुमचं काही नकोय मला. तुमच्यामुळे काल मी वाईनची अख्खी बाटली रिकामी केली. म्हणे फ्रूट ज्यूस असतं. काही नकोय मला तुमच्याकडचं. काकू नका लोड घेऊ. डोकं जड झालंय ना तुमचं, त्याला हँगओव्हर असं म्हणतात. नाही, आयुष्यात तुम्ही असं पहिल्यांदाच केलंय, त्यामुळे तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनाला सांस्कृतिक धक्का बसलाय. त्यातून एकूणच सावरण्यासाठी आणि हा हँगओव्हर घालवण्यासाठी हा उतारा. ओ प्या, लिंबू पाणी आहे, या प्या प्या. तुमच्याच संस्कृतीमधलंय. तुम्हाला ना पाप लागणार आहे. तुम्हाला दोघांना पाप लागणार आहे. तुमच्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा मी ड्रिंक केलंय. वर गेल्यावर काय तोंड दाखवणार आहे मी आईला? एक काऊ, एवढं पॅनिक व्हायची काही गरज नाही. हे बघ, तू काही राडा वगैरे घातलेला नाहीयेस. काल फक्त एन्जॉय केलंस तू. मी काय एन्जॉय केलंय? एक मिनिट दाखवते. हे बघ,
लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. बाप रे, काय काय करून घेतलं तुम्ही माझ्याकडून? एक मिनिट, आम्ही काही करून घेतलेलं नाहीये. उलट तुम्हीच नाचवलायत आम्हाला. ओणवं उभं केलं होतं मला. माझ्या पाठीवर काठी ठेवली होती, आठवतंय का? अजून पाठ दुखते माझी. म्हणे काय काय करून घेतलं माझ्याकडून. वैदे, आधी ते डिलीट कर. कशाला? नाही, वैदेही डिलीट कर आधी. हो चांगला आहे. नाही, असू दे. वैदेही, कशाला? वैदे, हो, द्या. delete कर. चांगलं आहे वैदे, ते. delete मेमरी कर. राहील. वैदे, ऐका वैदे. माझं. अहो नका प्रेशर घेऊ काकू. ऐका माझं, चांगला व्हिडिओ येतो. ऐकतच नाही, तेच चाललंय. नशिबाच लेक्चर देत नाहीयेत. तुम्ही तर काही बोलूच नका हो, तुमच्यामुळे झालंय सगळं. कुठे एक मिनिट. वैदे, इकडे दे. माझ्यामुळे काय पाहिल्या? आम्ही फक्त घ्या असं म्हटलं होतं. वैदे, दे. तू नाही. जबरदस्ती केली नव्हती. प्यायची की नाही तुमच्या हातात होतं ना. आणि नाही आवडलं तर नका पिऊ परत. कोण जबरदस्ती करताय? हवं तर आमच्या बर्थडे सेलिब्रेट करण्याच्या स्टाईलला मनसोक्त शिव्या घाला. आता जर काय लायसन्स मिळालंय तुम्हाला, वाटेल तसं बोलू शकता. आता कोण थांबवणार आहे तुम्हाला? द्या लेक्चर हवे तेवढे. बापरे, तुम्ही तर काही बोलूच नका. म्हणजे तुम्ही म्हणाला होतात ना, जर मी दारू प्यायले आणि म्हणाले की मला ही आवडलेली नाहीये, ही वाईट असते, तर तुम्ही दारू सोडणार? मग मी आता म्हणतीये, मी दारू प्यायले, मला ती आवडलेली नाहीये आणि ती अत्यंत वाईटच असते. त्यामुळे आजपासून या घरात कोणीही दारू आणायची नाही. अरे हे काय? गमती गमतीत दारू बंद झाली यार. आता आकांक्षा, हो हो, आधी निघालास ना. हे घे, दही साखर घे. दही साखर कशाला? अरे कशाला काय, आज तुझा पहिला दिवस आहे ना. अरे मेन ऑफिस मध्ये चक्क राजवर्धनच्या खुर्चीत बसणार आहेस तू. किती छान ना. आणि ही साधी सुधी खुर्ची नाहीये, माहितीये ना तुला. अरे आज तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी चांगला दिवस आहे आधी. आणि शुभ कार्याला जाताना ना देतात तशी दही साखर. घे. आई नको दिवस मला हे सगळं. मी तुम्हाला आधीच सांगितलंय ना की मी तिथे जरा वेळासाठी असणार आहे. एक 5-10 मिनिटं बसून तिथे काही सायन्स करायच्यात. त्या सायन्स मी करेन आणि लगेच माझ्या कामाला निघून जाईल. त्यामुळे माझा तिथे असण्याचा तुम्हाला काही फायदा होईल असं मला वाटत नाही. तुमच्या मनात जर काही आनंदाच्या उकळ्या वगैरे फुटत असतील तर त्याला आवर घाला प्लीज. येतो मी. बघा बघा, दैव देतं आणि कर्म नेतं ना ते असं. हे नाही, काही हातपाय न हलवता मिळाली ना ही नशिबाने खुर्ची, तर नकोय त्याला. आणि आम्ही बसलो इथे तडफडत. ही तडफड थांबवायची असेल तर एकच ऑप्शन आहे. काय? आपण ते करायचं जे याआधी कधीच केलं नाही. अहो तुम्ही ना तुमची डायलॉग बाजी बंद करा आणि स्पष्ट सांगा काय करायचंय. बोला काय करायचंय. रत्नमाला मोहितेला माहेरचा चहा मधून बाजूला करायचं.
बुद्धिबळाच्या पटावरून राणीच गायब झाली तर